नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आशा करतो की तुम्ही मजेत असाल. मी सुद्धा मजेत आहे. आज मी तुमच्यासाठी एक असा धमाकेदार व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तुम्ही पाहत आहात नरेश जाधव यूट्यूब चॅनल. सर्वप्रथम मित्रांनो, स्वागत आहे तुमचा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला आपल्या मोबाईलसाठी कुठला माईक चांगला आणि एकदम अट्रॅक्टिव्ह असेल याचीच माहिती देणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप प्रेरणादायक ठरणार आहे. तुम्हाला कोणता माईक घ्यायचा आणि कोणता माईक नाही घ्यायला पाहिजे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. बनवून राहा तुम्ही या व्हिडिओवर. जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. मित्रांनो, यूट्यूबला जर का आपण व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे उदाहरणार्थ आपण कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असाल किंवा आपण एज्युकेशनचे व्हिडिओ बनवत असाल किंवा आपण ब्लॉग्स वगैरे बनवत असाल, तर त्याच्यासाठी आपल्याला एक चांगल्या माईकची गरज असते. आपल्याला जर का चांगला माईक असेल तर आपला जो व्हिडिओ आहे तो सुद्धा एकदम छान होतो आणि लोकांना तो सुद्धा आवडतो. आणि जर का आपल्याकडे माईक नसेल आणि साध्याच मोबाईलच्या माईकने जर का आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असेल तर कदाचित त्याची जी क्वालिटी आहे ती सुद्धा एकदम खराब असते आणि बाहेरचा जो आवाज असतो तो सुद्धा एकदम खराब असतो. नॉईज वगैरे येतो, गोंधळ असतो आणि त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची जी क्वालिटी असते ती सुद्धा लोकांना आवडत नाही. तर मित्रांनो, अशातच मी तुम्हाला एक खूप असा चांगला डिजिटेकचा माईक घेऊन आलेलो आहे आणि हा जो माईक आहे त्याची क्वालिटी एकदम बेस्ट आहे. खूप असा चांगला रिझल्ट भेटतो. कमी पैशामध्ये हा माईक आहे. तर मित्रांनो, हा माईक घेण्यामागचं एकच कारण आहे की जे माझे काही पहिले अगोदरचे व्हिडिओ होते तर त्याच्यामध्ये माईक नव्हता आणि माईक नसल्या कारणाने त्याची जी आवाजाची जी काही क्वालिटी आहे ती एकदम खराब होती. मी जर का मोबाईलने व्हिडिओ शूट करत असेल तर मग मला एकदम मोबाईलच्या जवळ येऊन बोलायला लागत असायचा. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट वगैरे इकडे पाहिलं मी की कोणता माझ्यासाठी चांगला माईक असेल आणि त्याच्यातूनच मला डिजिटेक DWM-101 असा हा माईक भेटला आणि तो मी बाय केला. त्याच्यानंतर मी त्याची माईक टेस्टिंग केली. खूप असा एकदम चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट मला येत आहे आणि मी भरपूर काही व्हिडिओ पण त्याच्यातून बनवलेले आहेत आणि माझा आता तो कंटेंट वगैरे मी बनवतो. एकदम खूप चांगला रिझल्ट या माईकने मला भेटतो. तर मग मी आज त्याचीच तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे आणि त्याची माईकची मी टेस्टिंगसुद्धा तुम्हाला करून दाखवणार आहे. हा जो मी सध्या व्हिडिओ बनवत आहे तो बिना माईक लावून बनवत आहे आणि जेव्हा मी माईक टेस्टिंग करेन तेव्हा त्याच्यातून जो काही आवाज असेल त्याची आवाजाची क्वालिटी आणि सध्या जो मी व्हिडिओ बनवत आहे त्याची क्वालिटी हे मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे. हा जो मी माईक मागवलेला आहे त्याच्यामध्ये काय काय सामान दिलेलं आहे हेच मी आज तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, चला पाहूया या बॉक्समध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. तर मित्रांनो, हा आहे डिजिटेकचा माईक, डिजिटेक DWM-101. आता आपण याची अनबॉक्सिंग करणार आहोत. हा मी ऑलरेडी फोडला होता. मी जेव्हा आणला तेव्हा मी त्याची माईक टेस्टिंग केलेली आहे आणि त्याच्यासाठीच हा तुम्हाला फोडलेला दिसेल. परंतु हा एक खूप चांगला माईक असा रिझल्ट देतोय. हा माईक जेव्हा आपण हा बॉक्स अनबॉक्स करतोय तेव्हा त्याच्यातून आपल्याला असा एक कवर दिसेल आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला काय काय साहित्य दिसतंय हे आपण पाहणार आहोत. अनबॉक्स केल्याच्या नंतर आपल्याला दिसून येईल की साधारणतः हे बघा, असे याच्यामध्ये 3 माईक आहेत. हा आहे ट्रान्सफॉर्मर, इथे दिलेला आहे रिसिव्हर आणि हा सुद्धा आहे ट्रान्सफॉर्मर. म्हणजे अजून बघा याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे. हा एक हेडफोन आहे, अजून एक हेडफोन दिलेला आहे प्रोटेक्ट करण्यासाठी. हे सगळे दिलेले आहेत, ते 2 आहेत. त्याच्यानंतर आपल्याला एक पिन दिलेला आहे, दोन्ही साईडला सी पिन आहे. त्यास आयफोनसाठी आपण याचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर हे पहा मित्रांनो, एक चार्जिंग केबल दिलेली आहे आणि एकाच वेळेला आपण 2 ट्रान्सफॉर्मर जे आहे ते आपण चार्ज करू शकतो. हे सुद्धा एक पिन आहे, हे आपण माईकला जोडू शकतो आणि ही मोबाईलला अटॅच करून आपण त्याच्याने रेकॉर्ड करू शकतो. आणि हे दिलेलं आहे ह्याची सगळी माहिती या मॅन्युअल युजरमध्ये दिलेली आहे. तर हे पहा मित्रांनो, आता मी तुम्हाला याची माईक टेस्टिंग करून दाखवणार आहे. हे कनेक्ट कसं करायचं याच्याविषयी माहिती देणार आहे. हा जो रिसिव्हर आहे तो आपल्याला मोबाईलला कनेक्ट करायचा आहे. इथे त्याला मोड दिलेला आहे ऑनचा आणि इथे आवाजाचे त्याला 2 मोड दिलेले आहेत. तर आपण पहिला हा बटन दाबून त्याला चालू करूया.
हे बघा, चालू केल्याच्या नंतर काहीसा असा तो दिसणार आहे. इथे बॅटरीचा चिन्ह आहे आणि इथे माईकचं चिन्ह आहे आणि इकडे इकोचा चिन्ह आहे. त्याच्यानंतर इथे जे दिलेलं आहे हे लाल, तर हा जोपर्यंत आपण ट्रान्सफॉर्मर चालू करत नाही तोपर्यंत हे ते जोडणार नाही. तर बघा, माईक जेव्हा कनेक्ट होतो तेव्हा आपल्याला समजून येईल की हा जो इथे चिन्ह आहे आणि हा चिन्ह हे दोन्ही पण ऑन होतील, म्हणजे आपण समजून जायचं की तो माईक कनेक्ट झालेला आहे. तर मी आता याला सुद्धा चालू करत आहे. हे पहा मित्रांनो, मी दोन्ही चालू केलेत आणि बघा आता दोन्ही एकत्र व्यवस्थित जोडलेले आहेत. आता मी तिसरा चालू करतोय. हे पहा मित्रांनो, आता तिन्ही पण जोडलेले आहेत. हा जो बटन दिसतो इथे, तो फक्त एकदाच असा दाबून सोडायचा आहे. तर मी आता तो दाबणार आहे, म्हणजे याचा चिन्ह सुद्धा बदलेल आणि हा चिन्ह सुद्धा बदलेल. बघा मित्रांनो, बदलले ना दोन्ही चिन्ह. मग हा केल्याच्या नंतर आपल्याला बाहेरचा गोंधळ वगैरे तो येणार नाही. त्याच्यानंतर हा जो आहे इको, तो जर मला चालू करायचा असेल तर मग मी हा जो बटन आहे तो मी 2 सेकंदासाठी दाबून ठेवत आहे. पहा मित्रांनो, झाला चालू. त्याच पद्धतीने इथे सुद्धा चालू झालेला आहे. म्हणजे आता हा झाला आपला इको साऊंड मोड ऑन झालेला आहे. तर मग मी आता आहे ना याची माईक टेस्टिंग करून दाखवणार आहे. जी सी पिन आहे ती मी पहिले ह्या रिसिव्हरला अशी जोडली. आता हाच पिन मी माझ्या मोबाईलला जोडणार आहे. हे पहा मित्रांनो, अशी मी आता माझ्या मोबाईलला जोडलेली आहे. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला माईक टेस्टिंग करून दाखवणार आहे. सर्वप्रथम याचा नॉईज कॅन्सलेशन जो मोड आहे तो ऑन करतोय. नॉईज कॅन्सलेशन मोड हा ऑन झालेला आहे. आता तुम्हाला जो काय बाहेरचा गोंधळ वगैरे येत असेल तो तुम्हाला अजिबात येणार नाही. आता मी तुम्हाला इको साऊंड सुद्धा ऑन करून दाखवत आहे. आता पहा मित्रांनो, नॉईज कॅन्सलेशन सुद्धा ऑन आहे आणि इको मोड सुद्धा ऑन आहे. आता याच्यातून तुम्हाला कसा आवाज येत आहे हे तुम्ही मला सांगा. मग आता तुम्ही म्हणत असाल की भाऊ तू घरामध्ये आहेस आणि घरामध्ये बाहेरचा तर आवाज येणार नाही आणि त्याच्यासाठी तू आम्हाला फक्त या माईकची आम्हाला तू प्रसिद्धी करण्यासाठी किंवा आम्ही विकत घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ घरामध्ये जाऊन बनवत आहात, असं तुम्हाला प्रश्न येत असेल. तर मित्रांनो, असं काही नाही आहे. मी आता बाहेर जातोय आणि बाहेर जाऊन सुद्धा मी याची तुम्हाला माईक टेस्टिंग ही करून दाखवणार आहे. तर हे पहा मित्रांनो, एवढ्या लांबपर्यंत हे अंतर आहे. कमीत कमी 100 मीटर अंतरापेक्षा सुद्धा जास्त आहे आणि त्याच्याच आपण माईक टेस्टिंग करणार आहोत. हे बघा, एवढ्या लांब अंतरावर आहे. मी आता याचा रेशो 1x वर ठेवत आहे आणि आता तुम्ही पाहू शकता. मी आता याचा रेशो 1x वर ठेवलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की माझा आवाज कसा येत आहे. तर मित्रांनो, मी जर का 360 डिग्रीमध्ये असा घुमतोय फिरतोय तरीसुद्धा त्याचा आवाज व्यवस्थित येत असेल तुम्हाला. हा झाला नॉईज कॅन्सलेशन जो मी मोड ऑन केलेला आहे. आता मी याचा आहे की नॉईज कॅन्सलेशन मोड हा ऑफ करत आहे. तर पाहूया कसा आवाज येत आहे. तर हा पहा, याचा मी नॉईज कॅन्सलेशन मोडसुद्धा ऑफ केलेला आहे आणि बघा आता तुम्हाला बाहेरचा जो गोंधळ आवाज असेल तो येत असेल. आता पहा, मी 360 डिग्रीमध्ये असा वळलेला आहे पाठीमागे पूर्ण बॅक साईडला आणि तरीसुद्धा तुम्हाला आवाज येत असेल व्यवस्थित. तर मित्रांनो, नॉईज कॅन्सलेशन हा मोड मी आता ऑन करून इको साऊंड हा मोड ऑन करत आहे. तर मी आता नॉईज कॅन्सलेशन मोड ऑन केलेला आहे. आता मी इको साऊंड हा मोड ऑन करतोय. पाहत असाल मित्रांनो, इको साऊंड मी हा मोड ऑन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माझा जो आवाज आहे तो असा डबल येत असेल, म्हणजे दोनदा बोललेला असा येत असेल. तर मी आता पूर्ण बॅक साईडला वळत आहे, पाठीमागच्या बाजूला वळलेलो आहे. तरीसुद्धा तुम्हाला इको साऊंड हा मोड ऑन केलेला आहे, त्याचा तो तुम्हाला आवाज येत असेल, म्हणजे याचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला एकदम बेस्ट असा पाहायला मिळत असेल. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकताच की मी आता पूर्ण असा वळलेलो आहे समोरच्या साईडला. तर मी आता काय करतोय की हा जो इको साऊंड मोड आहे तो सुद्धा मी आता ऑफ करत आहे. तर पाहत असाल मित्रांनो, इको साऊंड मोड हा मी ऑफ केलेला आहे आणि जसा जसा मी आता लांब लांब जातोय याची तुम्ही जी क्वालिटी आहे, म्हणजे ती जी रेंज आहे ती तुम्ही पाहू शकता याच्यामधून
की किती चांगला आवाज येत आहे आणि किती आता मी बघा किती दूरपर्यंत गेलेलो आहे तरीसुद्धा याची जी क्वालिटी आहे आवाजाची, जी माईकची रेंज आहे ते एकदम व्यवस्थितपणे तुम्हाला ऐकू येत असेल. मित्रांनो बघा आता जे काही आपले ब्लॉगर्स आहेत, जसे की कॉमेडी बनवत आहेत किंवा ब्लॉग बनवत आहेत किंवा एज्युकेशनचे चॅनल आहेत काहींचे किंवा अजून कसले जे आपले वेगवेगळ्या कॅटेगरीचे चॅनल आहेत त्या सगळ्यांसाठी हा मला वाटते बेस्ट ऑप्शन राहील की हा तुम्ही डिजिटेकचा माईक घेतला पाहिजे. बघा मी अजून अजून लांब जातोय, अजून लांब जातोय. बघा याचा आवाज कसा येत आहे, माईकची रेंज आहे ती मिळत आहे की नाही. आता मला तर काही तेवढं माहिती नाही कारण मी अजूनपर्यंत हेडफोनसुद्धा लावलेला नाही जेणेकरून मी माझा आवाज ऐकू शकेन. परंतु आय होप असं मला वाटतं की तुम्हाला तो आवाज येत असेल आणि मी असाच मागे 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 जातोय, अजून मागे मागे जातोय. पाहूया किती लांबपर्यंत याची रेंज आहे ती. आता मित्रांनो कमीत कमी मी 100 मीटर अंतराच्या लांब पोहोचलेलो आहे तरीसुद्धा कदाचित आवाज येत असेल असं मला वाटते. अजून मी लांब जातोय, अजून लांब जातोय. एवढ्या लांब गेलेलो आहे. माझा हात तुम्हाला दिसतच असेल. मला तेवढा आवाज च्या अंतरापेक्षा लांब जाऊन सुद्धा आवाज येत असेल, मग ह्याची जी क्वालिटी आहे आवाजाची ती खूप चांगली अशी आहे. आणि मित्रांनो कमी बजेटमध्ये हा तुम्हाला एक बेस्ट क्वालिटी देणारा, बेस्ट रिझल्ट देणारा हा जो माईक आहे डिजिटेकचा असं तर मला वाटते. मग मी Amazon, Flipkart बऱ्याच ठिकाणी कुठला चांगला माईक भेटेल का, कुठला चांगला माईक भेटेल का जो मोबाईलसाठी चांगला उपयोगी असेल असं मी शोधलो. पहा मित्रांनो मी भरपूर लांबून आलोय. एवढ्या लांब गेलो होतो की 100 मीटर अंतराच्या पेक्षा सुद्धा खाली गेलेलो. आणि हा असा उतार आहे, उतार असा सरळ सपाट रस्ता नाही, उतार आहे आणि मी आता दमलोय. तर मित्रांनो मग मी असा भरपूर इकडे तिकडे शोधलं आणि मग मला असा वाटला की बाबा याचा रिव्ह्यूसुद्धा चांगला होता Amazonला. तर मग मी हा माईक आहे तो परचेस केला आणि आता त्याच्यातून मी जे काही 7-8 माझे व्हिडिओ बनवलेले आहेत हे हा माईक वापरूनच बनवलेले आहेत आणि त्याच्यातून मला खूप असा चांगला रिझल्ट भेटलेला आहे. चांगली क्वालिटी, बेस्ट क्वालिटी आहे, बेस्ट रिझल्ट आणि व्हॅल्यू फॉर मनी असं आपण ज्याला म्हणू शकतो की कमी बजेटमध्ये हा चांगला रिझल्ट देणारा आपल्याला माईक तो सुद्धा मला चांगला भेटलेला आहे. तर मित्रांनो जर का तुम्ही खरोखर ब्लॉग बनवत असाल किंवा मग तुम्ही एखादे कॉमेडीचे व्हिडिओ बनवत असाल किंवा ओव्हरवाईज करत असाल तर हा माईक तुमच्यासाठी एकदम बेस्ट राहणार आहे. तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला सर्वात पहिले मिळून जातील. भेटूया मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.